दत्त दिगंबर भज रे, दत्त दिगंबर भज रे, दत्त दिगंबर भज रे. आता थोड्या लावी थोड्या परमानंद. परमानंद खूपच गोष्ट मोठी आहे. त्यातले जण थोडा तरी आम्हाला कळू दे. आम्हाला फार तर एखादा पदार्थ खाणं पिणं फिरणं काय संगीत गणे गाणं काय ते काय त्याच्या पलीकडे. तेव्हा हे तर सुखाची बाब झाली, त्याच्या पुढं आनंदाची बाब झाली, त्याच्या पुढं परमानंदाची बाब झाली. त्यात थोडासा जरी दिसला तर मधल्याची व्हॅल्यू कळेल बरोबर, आणि किंवा किंमत कळून त्याला किती स्थान द्यावं, कशाला काय स्थान द्यावं हे कळेल अशासाठी. आणि हे ज्यांनी परमानंदापर्यंत प्रवास केला किंवा त्यात जे स्वतः राहिले अशांचे नेमके काल जयंती होत्या, तर त्यांचं थोडं स्मरण करून थांबावं एवढाच विचार आहे. आपला विषय चालला आहे तो कर्माच्या रहस्याचा आहे, याबद्दल काय शंकाच नाही. मी रहस्य मूळ चाललं साधनाचं. त्यात आज विचार होता की कर्माच्या रहस्याबद्दल. बाबा कर्म ही एक साधन आहे, किंबहुना साधनच कर्मामध्ये येतात अशी अवस्था आहे सगळी. आपली जवळजवळ सगळी साधनं कर्मामध्ये येतात आणि त्यामुळं घोटाळा होतो, हेच त्यातलं रहस्य आहे महत्त्वाचं. एवढं फक्त सांगून ठेवतो त्या विचार करण्यासाठी. ती कर्मात येतात, त्यामुळे इतर कर्म करावी तशी आपण ती कर्म करून मोकळे होतो. मग तर पूजा असो, वंदन असो, दर्शन असो, उपास असो, यात्रा असो, काही असो, आमची जी कर्मांची पद्धत आहे त्या पद्धतीने आम्ही ती सगळी करून टाकतो. कारण प्रपंचिक कर्मांची आपल्याला उपजत सवय आहे. तर त्याप्रमाणे ती सगळी करणं म्हणजे थोडक्यात काही न करणं असं झालं. तर ती ज्या भावाने करायला पाहिजे, ज्यासाठी करायला पाहिजे, ज्या पद्धतीनं करायला पाहिजे ती करणं हे खरं त्यातलं रहस्य कर्माच्या बाबतीतलं आहे. एवढं फक्त आजच्या विषयाच्या संदर्भात म्हणून सुरुवात म्हणून सांगून ठेवतो. आणि त्याच्याबद्दल काय करता येईल हे आत्ताच्या ह्या एक 10 मिनिटातल्या उत्तरार्धाच पुढे सांगतो. तर तत्पूर्वी 2 महापुरुषांचे स्मरण करायचं. एक विश्वनाथ महाराजांची जयंती, हे नागपंचमीला दोघांची जयंती असते, आणि दुसरी नाना महाराजांची असते, तराणेकर महाराजांची पण असते. स्वामी महाराजांच्या वेळेला आपण त्यांचे करुणा त्रिपदीतल्या काही म्हटलं होतं. तर त्यांची जी द्विसहस्री आहे किंवा यांचे पुढे नानांच्यात जे काय त्यांनी संक्रमित केलं आहे ते सुद्धा किती 6-7 वर्षाचे असताना ते 11 वर्षाचे असेपर्यंत तेवढा साधारण काळ त्यांना ह्याच्यातला मिळालेला आहे. आणि त्यात ते स्वामींचे ह्या अगदी शेवटच्या शिष्यातले अगदी आत्तापर्यंत असलेले 92-93 फळापर्यंत असलेले शिष्य आहेत. त्यामुळे ती एक परंपरा मोठी चालू आहे. तर अशा 2 महापुरुषांचा संबंध आहे. त्यात आता इकडे एक विश्वनाथ महाराजांचं स्मरण आहे. ते म्हणजे जर काही सत्कर्म करून ठेवलेलं असेल तर जसं कुठं ठेवलं हे माहीत नाही, पूर्ण हुडकता एकदम माणसाला ठेवा सापडावा. आणि ते पूर्वीच्या काळी जसे ते हंड्यात किंवा त्या मडक्यात आणि ह्याच्यात एकदम सोन्याचे दागिने निघावेत, तसं विश्वनाथ महाराजांचं जीवन आहे. तेव्हा एकदम म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. ज्यांचं लक्ष त्यांच्यावर आहे त्यांचं असतंच, ते त्यांचं कामच आहे. त्यानुसार त्यांचा जन्म आहे, त्यानुसार त्यांचं जीवन सगळ्या काष्टातलं आणि शेतातलं राबण्याचं कातकरी जीवनाचं सगळं चित्र आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे आज डब्याला गेलं तरी परिस्थिती अशी आहे की इथं काही यातलं काही लिहिलं जाईल किंवा आपण जे काय आता म्हणतो किंवा त्यातलं सत्यसुखासाठी नसे कुठे सोय वगैरे यातलं काही इथं मिळू शकेल अशी माणसाला कल्पनेतसुद्धा येणं अवघड आहे. ही परिस्थिती आजची आहे. तेव्हा त्यांना त्यांच्या गुरूंनी जे हेरलेलं होतं तर ते सगळा हा पंथ नाथपंथ, मग दत्तगुरू, मग
भगवान शंकराने असा तिथेची उत्पत्ती आहे. तिथून ते सगळे हे आलेले आहेत आणि ते आपापली कार्य करून गेले आणि कार्याची वेळ आली की त्यांना जागं केलं आणि कामाला लावलेलं. कारण इथे एकदा मनुष्य जन्माला आला की एक माया स्वतःची निद्रा निर्माण करते. ती तशी प्रत्येकावरच असते. फक्त पूर्व कर्म जर पुण्य जर कमी पडली तर फार वेळ मनुष्य झोपेत राहतो आणि मग कधीतरी 70ला जागा होतो, कधीतरी 80 वर्षाला जाग येते, असं होतं. आणि पूर्व पुण्य जर जबर असेल, जर जास्त असेल तर तितका लवकर आधीच जाग येते. स्वाभाविक आहे. तेव्हा तसं हे ह्या सगळ्या सत्पुरुषांचं दिसतं. तसं यांच्या या ज्या वेळेला त्यांचा म्हणजे नाथनगे बाबांचं म्हणजे त्यांचं त्या गुरूंच्यावरचं ते गुरूंचं त्यांच्यावरचं जे लक्ष होतं ते फक्त त्यांना ताब्यात घेण्यासाठी होतं. आपल्याला मागे मी बोललो त्यांच्याबद्दल की हा जीव आपला आहे आणि तो कामासाठी आलेला आहे. त्या कामासाठी त्याला ताब्यात घेऊन कामाला लावलं पाहिजे. 12 वर्षाच्या खाली तपश्चर्याची आपल्याकडे भाषा नाही. तपश्चर्यामुळं 12 वर्ष, त्यामुळं नाम घ्यायला लागलो, वर्ष अनुग्रह घेऊन झालं आणि आता फरक पडला वगैरे काय फरक म्हणजे ते लोक वेगळे. म्हणजे असं तऱ्हेचा फरक जर पडत असेल तर पूर्वीच्या 11 वर्ष त्यांनी आधीच काम केलेलं असं समजायला हरकत नाही. तर ते लोक वेगळे, त्या 12 दिवसात काय 11 दिवसाचा फरक पडेल. पण त्यासाठी जे करावं लागतं ते ज्यांचं झालेलं असेल त्यांना हे लाभेल. पण त्यांना करून दिलेलं नाही. त्यांनी हे उचललं आणि ते सुद्धा नागाशी संबंधित आहे म्हणून ते तसं आहे की हे काम करत असताना तिथे साप चावला आणि मृत्यूच्या बाळेत हा गेला म्हटल्यानंतर तिकडचं तुकाराम नाव त्यांचं लहानपणचं आणि पुढेही सगळी छाया त्या गाथेची त्यांच्यावर आहेच त्याही अर्थाने. तर ते त्यावेळेला गतप्राण झाल्यानंतर यांच्यासमोर आणून टाकलं. हे काही आता जीव परत मिळणं शक्य नाही म्हणून आईवडिलांनी त्यांची माया त्याच्यावरची सोडली की हे आता काय मंगे बाबा करतील ते करतील. तेव्हा ते म्हणाले मी करीन म्हणजे मला देतोस काय. सत्पुरुष काही वेळेला अशा गोष्टी करायला तयार असतात. ते इकडचं तिकडे काही करू शकतात पण त्याच्यात त्यांचं बरं त्यांना स्वतःला काय त्याच्यात नको असतं. पण पुढे जे कल्याण व्हायचं त्याची जर काही पाया घालायचा असेल तर तो जीव तुम्ही माझ्या ताब्यात द्या. तसं आहे. म्हणलं तो वाचू दे, तुमच्याकडे राहिलं तरी चालेल. ही जेव्हा त्या शेतकरी यांच्याकडून आलं आईवडिलांच्याकडून तेव्हा त्यातली माया गेली आणि फक्त जीवावरचं प्रेम राहिला. तेवढंच हवं असतं. माया दूर झाली. आता जीवावर प्रेम, जीव राहायला पाहिजे हे कोणालाही वाटेल. कोणाचा जीव चालला तरी आपण आड राहू दे, नको जायला असं वाटेल. ते कोणाचंही वाटेल. तर ते कोणाचंही वाटेल तसं वाटलं की मायेचा पगडा गेला तर ते त्यांचं सार आहे. त्यामुळं ते म्हटल्याबरोबर मग ह्यांनी यांच्या पद्धतीनं ते सगळं दूर केलं. दंश उतरला. मग ते सगळं बदलूनच गेलं सगळं आणि त्यांना हे देऊन साधन देऊन त्यात काटेपूर्णा नदी आजची जी चाकातीर्थ आहे ते चक्रतीर्थ म्हणतात. तिथे आजही ती झोपडी आहे. आता हे आहे मारुतीचं छोटंसं मंदिर आहे. तर तिथे हे सगळं त्यांची उपासना चालली. हे स्वतः मच्छिंद्रनाथांचे अवतार होते. नाथनंगे बाबा हे जे होते हे मच्छिंद्रनाथाचे अवतार होते. तर हे सगळ्याकडे बघताना त्यांनी तसा विचार केला तर बाकी छोटं मोठं हे आता हे पाठासारखे शिवपाठ आहे, नित्यपाठ आहे, अशा तऱ्हेचे पाठ काही लिहिले. सगळं मिळून जे काय आहे ते आपल्याकडे जी गुरुनाम गाथा आहे ते आणि विश्वजीवन ग्रंथ दुसरा. विश्वजीवन ग्रंथ थोडा गूढ आहे पण जे काय सांगितलेलं आहे ते असं मध्येच एकदम माणसाला म्हणजे तो आता प्रवचनात ऐकता जसा मनुष्य पेंगत असतो आणि एकदम काहीतरी त्याच्या संबंधी काहीतरी येतं आणि तो जागा होतो. तर तसं त्या विश्वजीवनमध्ये आहे. बघितलं मी एकदम आपल्या संबंधी काहीतरी येतं आणि मग देव नसे बाजार भाजी असं म्हटलं की एकदम अरे भाजी म्हणजे एकदम तो जागा झाला. ते सांगतात काय देव नसे बाजार भाजी ते त्यानिमित्ताने जागा झाल्यामुळे लक्षात आला. अशा व्या मध्ये लागतात. तर कधीतरी आता आपण त्याचा विचार आता काय करायचा योग असेल तर ते त्यांची इच्छा असेल तर होईलच. देव नसे बाजार भाजी देव पहावा कर्मा माझी. आपलं कर्माचं चाललं ना त्याचं जोडून त्याचं पुढचं काम आहे ते नंतर करू. देव पहावा कर्मा माझी गुरुकृपे दुर्वासना त्यजी नकळे कोणा. मूळ काय कर्मातलं त्याच्यायला पाहिजे तेच कळत नाही. मग ती बाजारभाजी वाटते. ती बाजारभाजी म्हणून मनुष्य देव घ्यायला जातो. तसा देव मिळत नाही. म्हणजे आम्ही मेलो तुम्ही मरा तरी देव आणा करा
असं एक अभंग आहे त्यांचा. आता हे पहिलंच म्हटलं तर दुसरं कोण ऐकणारच नाही. आम्ही मेलो म्हटले तर तिथनंच माणसं म्हणते चाल काहीतरी बिघडलेलं दिसते, बहुतेक परिणाम झालेले दिसते, आतापर्यंत बरे होते वगैरे, तर तशापैकी वाटतं. तसं नाही, आम्ही मेलो तुम्ही मरा तरी देवा करा, असं ते अभंग इतक्या आता 9,000 अभंग आहेत. काय आपण पुरणार म्हणजे लिहिणारा तरी कसा पुरला असेल काय कळत नाही. अगदी 365 दिवसाला रोज म्हटलं तरी किती होतील हो, किती वर्ष ते लिहावं लागेल काम. 10 वर्ष हे नुसतं 3,000 अभंगानं होईल. 9,000 अभंगाला किती वर्ष लागेल? 30 वर्ष अभंग रोजच लिहावं लागेल. आपल्याला रोजचं नाम घ्यायचं म्हटलं तरी इतकी वर्ष, 30 वर्ष अवघड आहे. 30 वर्ष म्हणजे फार वाटतं आपल्याला. तर त्यांनी कसं काय हे आणलं असेल सगळं, ते त्यांना जे काही त्यातून मिळालं त्यातून हे आलेलं आहे की. आणि त्यांनी ह्या कर्माबद्दल आपला विषय निघाला म्हणून मी कर्माबद्दलच्या 1-2 गोष्टी त्यांच्यातले उल्लेख केला फक्त, की कर्माच्या बाबतीत त्यांनी एक चांगलं सांगून ठेवलेलं आहे की कर्म हे असं आहे की 3 प्रकारे आपल्याला त्याची गाठ पडते. एक पूर्वकर्माचा परिणाम म्हणून कर्म, ते राहिलं आहे ते बघणं हे कर्मच आहे. काय जे करून ठेवलं आहे त्याच्याविषयी जे राहिलं त्याचा परिणाम जो राहिला तो आपल्याला वाट्याला येतोच. तो माणूस तुमच्या वाट्याला येणार, तो बरं वाईट करून जाणार, हे पूर्वकर्माचं देणं घेणं. त्यामुळे त्यातून निर्माण झालेलं कर्म हा एक आपल्याला आहे भाग. दुसरा काही भाग आहे ज्याच्यामध्ये ही सक्तीच झाली आपल्यावर कर्माची. दुसरी भाग आहे की जिथे कर्माचं स्वातंत्र्यपण आहे, तिथे आपण काय करणार त्याच्यावर आपलं पुढचं सगळं अवलंबून आहे. तर तिथे एक स्वातंत्र्य आहे. मग स्वातंत्र्य कुठलं आले? आपलं मन जर स्वतंत्र असेल तर स्वातंत्र्य आहे. आपलं मनच परतंत्र आहे मुळात. म्हणजे मामा जसं म्हणायचे ना तसं, की दरवर्षी ते ग्रस्त त्यांना म्हणायचे की ते मला नोंदणीच्या आधी सांगा, वारीची आठवण करा. आणि दरवर्षी त्यांचं यावर्षी आता काय जमेल असं वाटत नाही हे ऐकायचे दरवर्षी. आणि एका वर्षी म्हणले आता काही झालं तरी नक्की येणार. आणि त्याप्रमाणे सगळी तयारी आधीपासून मामांकडे खेपा सगळं, म्हणजे उगाच मामांचा वेळ खाल्ला असेल काय, आता काय त्याला काही इलाज नाही, पण त्यातून आपल्याला शिकता येतं म्हणून बाकी काय. तिथे सगळं झालं आणि पुन्हा आयत्या वेळ वारीच्या वेळ नाहीत. दिंडी गेली आली आणि मग नंतर मग नेहमीप्रमाणे शेजारी असल्यामुळं आले परत. मामांचा वेळ गेला, संध्याकाळच्या वेळेत जसं ते गप्पा मारायला माणसं तशी मामांकडे काही असे काही हे असायचं. काय सत्पुरुषांना सुद्धा प्रारब्ध चुकत नाही. तर ते जे आहे तसं त्याच्यात हे आले गप्पा मारायला. तर मामाने त्यांना विचारलं अहो काय झालं काय, यावर्षी तुम्ही असा निर्धार केला होता की कुठल्याही परिस्थितीत यावर्षी वारीच होणार, हे जे काय तुम्ही ठरवलं होतं ते काय झालं? काय म्हणले माझं सगळं ठरलेलं होतं, फक्त ही नको म्हणले आहे त्यावेळेला. नाट लागला, कसं जायचं उद्या काय झालं म्हणजे. त्यामुळे म्हणले नाट लागला, असं होऊन माझी वारी राहिली. म्हणजे हे स्वातंत्र्य आहे का नाही ह्याच्यात त्यासाठी सांगितलं. तर एक सक्तीचं, दुसरं स्वातंत्र्याचं आणि तिसरं भगवंताच्या इच्छेचं. अशी 3 कर्म माणसाला करायचं. भगवत इच्छेनं चालणं हा सुद्धा एक मार्ग आहे. भगवंताची इच्छा असेल ती तुमच्या चांगल्याच गोष्टी वाईटात बसते ते त्याचा काय संबंध नाही. या सगळ्या जगाच्या सगळ्या सत्तेच्या वरती असलेली सत्ता आहे, तिच्या इच्छेनं चालला म्हणून ते त्याच्या बाबतीत साधं हे म्हणजे गुरुआज्ञा, आज्ञेचं पालन हा हे भगवंताच्या इच्छेचं चालणं आहे. मग ते कड्यावरून उलटाक म्हणतील नाही तर झाडावर चढून बस म्हणतील, हे आता हे यांचे नंदनंगे बाबा ते सापडायचे नाही. त्यांना पाय उघडता येत नसत, ते लंगडे होते म्हणजे चालता येत नसे. एक तर नंगे बाबा, वस्त्र का नाही ते त्यांनी त्याच्यावर म्हणजे ही कमेंट करणारा म्हणजे शिष्यच होत ते तेवढं कळावं लागतं थोडक्यात. म्हणजे त्यांनी काय एका ठिकाणी असं उल्लेख केला. आता हे उल्लेखातून उल्लेख आहेत सगळे, पण उल्लेख असा केला की म्हणजे जगाने म्हणजे जगासाठी देवाने एक याचा म्हणजे ईश्वराच्या स्वरूपाचा एक ठसा केला आहे. त्याच्यातून एक सत्पुरुष बाहेर काढला, गुरु बाहेर काढला. तसंच त्याच्यातून शिष्य पण बाहेर काढतात.
असे जे गुरु शिष्य होतात ते म्हणले खरे. तर काय तसं हे खरं आहे. मग त्यामुळे काय होतं, ते बरोबर मॅच होतं सगळं त्यांचं एकमेकांना वेगळं काही सांगावं लागत नाही. ते शेवटी ये हृदय ते हृदय करून जे सांगितलं सगळं, तर तसं ते कळत जात असतं एकमेकांना, आणि तेच त्याचं खरं नातं आहे. तर हे बोलताना हे नंगे बाबा, आता तसं म्हटलं तर अगदी आपल्याकडे अगदी परंपरेनं म्हटलं तरी बाप एक 55 राहत किती माणसं अशी होती, आणि त्यांनी काहीतरी त्यागापोटी ते केलेलं आहे. आता हे त्याग आहेत हे लौकिक स्वरूपाचे आहेत, त्यांचं काय म्हणणं आध्यात्मिक स्वरूपाचं आहे करावं असंही नाही आहे. पण ह्या माणसांचं म्हणणं त्याच्या पुढचं आहे. त्याला 2 अर्थ आहेत. एक, ते दंगे बाबा होते हे त्यांचं सोहळं आहे, कारण आपलं सोहळं सगळं अस्त्रात आहे अडकलेलं. वास्तविक सोहळं इकडं आहे. म्हणून तुकोबाने विचारलं ऐसे कसे सोहळे म्हणून, शिवता होत असे ओवळे. हे जे विचारायची वेळ आली त्यांना ती त्यामुळे आली. तर तेच असं आपल्या रामदास स्वामींच्या ह्याच्यामध्ये आहे की हे तर असलं कसलं तुमचं सोहळं, हे स्वतः रामदास स्वामींना विचारावं लागलं. हे स्वामींना विचारावं लागतं, ह्याच्यात आपण सगळं ओळखून घ्यावं म्हणजे झालं. जी ज्ञाते आहेत त्यांना जे ह्याच्यातलं, म्हणून सोहळ्याचं आपल्याकडे जे आहे त्याचं काय कितपत काय आहे अर्थ हे आपण ओळखून असावं खरं सांगायचं तर हे चांगलं. तर त्यामुळं ते एका अर्थाने त्यांचं सोहळं, आणि हे नंगे बाबा असल्यामुळं, किंवा हे विश्वनाथ बाबा सुद्धा अनेक वेळेला असे नंगे बाबा राहत, तर त्यावेळेस त्यांच्या अर्थात त्या अर्थाने लौकिकदृष्ट्या तुमचं जर सोहळं वस्त्रातलं असेल तर हिथं हेच आहे सोहळंच सगळं काय कशाचं कोणाचं. आणि असे त्यांनी जीवांना म्हणजे तारलेले लोक सुद्धा आहेत की अशा वेळेला ते जसं सोहळं नेसून एखाद्या देवळात जातो पुजारी, तर त्या राजाबाबा आले होते ज्या वेळेला, म्हणजे त्यांच्याकडचे त्या काळातले संत जे नागपूरमध्ये, त्याच्या वेळेला त्यांना ते गेले तिकडे देह ठेवायला. त्यांची इच्छा होती की ह्यांच्याकडे येऊन देह ठेवावा. तर देह ठेवला त्यावेळेला त्यांनी सांगितलं असं जर काही झालं तर मला बाबांकडे घेऊन जा. त्यामुळे त्यांना तिथून इकडं आणावं लागलं, आणि त्यांनी तिथं आणलं. आनंद रोडले तो गेला कसा, असा नाही जायचा, ते नाही जाणार. ते ह्यांच्या नेहमीप्रमाणे हे ते पंच लावायचे ते तिथून टाकून दिला, आणि त्यांच्या छातीवर पाय ठेवला अंगठा दाबून. त्यांची काय त्यांना जी योगाची ही होती, प्रेरणा होती, आणि जे काय शक्ती होती जी ज्यासाठी कामासाठी होती तीच त्यांनी त्यासाठी ती वापरली, आणि ती परत प्राण आला आणि संचलन सुरू झालं. तेव्हा अशा तऱ्हेचे त्यांची स्थिती. आता ह्या वेळेला एखादं आपण साधा विचार करू, एखादे समजा आपल्याकडे पारंपरिक जे काही देवळं आहेत किंवा जिथे पुजारी आहेत अमके तमके, तर काही समजा एखादा मनुष्य काही देवाला नारळ ठेवायचा, बाळा नेऊन देवावर ह्याच्यावर ठेवा पायावर लावून, तर तो जर ते नेमका बाहेरच्या ह्याच्यात असेल तर तो ते वस्त्र बदलून, म्हणजे त्याचं म्हणून जे काय सोहळं असतं जे वर्षानुवर्ष धुतलेलं नसतं वगैरे असं म्हणतात, तर ते जे काय असतं ना तर ते लावून येतो. तसं ते हे लावून येतो आणि मग तो ते जातो, मग तो त्या म्हणजे त्या परिस्थितीत पवित्र शुद्ध वगैरे आपण मानतो. हरकत नाही, ज्यांना मानत त्यांनी मानू देत. पण हे आता ह्यांनी ते काय पंचावतात ते दिला सोडून त्यांच्या दृष्टीने झालं सोहळा, आता कशाचं सोहळा आले. त्यामुळे हे एक भाग झाला. पण त्याच्यापेक्षा शिष्याने जे सांगावं ते सांगावं. जैसा पिता घरोघरी, आपल्या गुरूंचं वर्णन करताना म्हणलेले, जैसा पिता घरोघरी अन्न वस्त्रा घेई खबरदारी. कारण हे ज्या स्थितीतून जन्माला आले त्या स्थितीत प्रत्येक जीव हा त्यांचाच आहे. तो कसा आहे आणि काय करतो ह्याच्याशी काही संबंध नाही. तो त्यांना मानतो का नाही ह्याच्याशी संबंध नाही. तो ओळखतो का नाही ह्याच्याशी संबंध नाही. मुलगा बापाला ओळखत नाही, म्हणजे आपल्याकडे ह्याला देवाच्या बाबतीत जे विनोबा म्हणाले की आम्ही देव मानत नाही. ठीक आहे ना, काय बिघडत नाही ना, देव मानतो ना तुला. आता याला काय उत्तरच नाही. ते म्हटले आईच सुद्धा एखादं म्हणेल मी तुला आई मानत नाही. हे रागारागात पोरं म्हणत नाही आई मानत नाही, पण आई मानते ना त्यांना. ते तसं आहे म्हणले. हे परमेश्वराचं आपलं नातं असं आहे. तर ह्याच्यासाठी सांगितलेला हा भाग. तर जैसा पिता घरोघरी, म्हणजे महाराज काय म्हणले, अन्न वस्त्रा घेई खबरदारी, मुलांची झाल्याविण बरोबरी न स्वीकारी. सगळ्या मुलांना अन्न वस्त्र मिळालेलं नाही अजून. आपली जी मुलं बाळं, आपल्याला काय वाटते आपल्या घरातलं झालं झालं, हे कुठल्या कुठे आहे. अजून किती ठिकाणं अशी आहेत की पोरांना 5-5 वर्षाची मुलं झाली त्यांना घालायला अजून वस्त्र नाही, अशी अवस्था असते. सगळ्यांची व्यवस्था लागल्याशिवाय जो खरा बाप खरा पिता तो आपले वस्त्र स्वीकारत नाही. म्हणून माझा नंगे बाबा वस्त्र स्वीकारत नाही म्हणले. जैसा पिता घरोघरी अन्न वस्त्रा घेई खबरदारी, मुलांची झाल्याविण बरोबरी न स्वीकारी. तसं एक. आणि म्हणले ते लोकांना वाटतं, म्हणले त्यांच्याकडे बघितली हे लंगडं आहे, ते त्या अवस्थेत तिथे झाड आहे आपण ते बघितलं असेल तर ते झाडावर जाऊन बसत, म्हणजे ते खुरडत जात.
एखाद्या मुलाला चालता येत नाही तर ते असं बसले असतात. त्यांचा फोटोही आपण मंगेबाबांचा बघितला असेल, गुरूंचा हा विषय आहे म्हणून आज, तर त्यांच्या गुरूंचे फोटो आपण बघितला असेल. ते असे बसलेले, जवळ एक पाय घेतलेले असे बसलेले असतात. तर ते तसेच पायानं खुरडत जात. आपल्या शंकर महाराजांचंही माहिती असेल. तर तसं ते पायानं खुरडत जात. पण खुरडत जाण्याचा त्यांचा वेग असे की एखादा जो पळायला लागला तर ते त्याला पकडत. खुरडण्याचा त्यांचा स्पीड असा होता. आता हे काय आहे तर म्हणे हे जगाला असं दिसतं, तर त्यासाठी मला हे सांगावं लागतं. मी म्हणले ते कामाला जगाचं व्यवस्था लावणं, लोकांना भक्तिमार्गाला लावणं. आता एक विश्वनाथ त्यांनी पकडून त्याच्याबरोबर, कारण ते मच्छिंद्रनाथ आणि हे गोरखनाथ असं त्यांच्या भाषेमधलं नाथांचे अवतार आहे. तर ते त्याच्यातला हा अवतार कामाला लावल्याबरोबर आज 9,000 अभंग आहेत. आज त्यानं ते 78-79 झाले गेले. 79 सालापासून आज 14 साल झालं तरी आम्हाला अजून त्याच्यातले 5-50 सुद्धा अभंग जमलेले नाहीत. आचरणाचा प्रश्न, ज्याचे शुद्ध अंतःकरण नित्य होई तीर्थ स्नानचे 2 ओळी लिहाव्या आणि आयुष्यभर खोखर बसलं तरी पुरेसं साधन आहे आपल्याला, एवढं त्यात आहे. तर असं 9,000 अभंगांचं काम आहे. एवढं त्यांना काम काय करायचं होतं, ते कोणाकडून करून घ्यायचं होतं, त्यासाठी हे सगळं आहे. तर तसं त्यांनी हे आपल्या बाबांच्याबद्दल म्हणताना, म्हणजे त्यांच्या गुरूंच्या नंगेबाबांच्याबद्दल म्हणताना त्यांचं म्हणणं असं आहे की हाय तुम्हाला जागेवर बसलेले दिसतात, पाय खुरडून असे बसले असं दिसते, ते बसलेले आहेत हे बरोबर आहे. पण ते का बसलेले आहेत तर त्यांचं काम आहे जगामध्ये काहीतरी. आपल्याला कल्पना असेल की नाथ नंगेबाबांचं वय कोणी सांगू शकत नसेल अशी आपल्याकडे, आणि हे आपल्या दृष्टीनं, विज्ञानाच्या दृष्टीनं हा गोष्ट जरी अजून त्यांना शोधायची असली, ठीक आहे ते लहान आहे अजून, विज्ञानात 200-400 वर्षाचे लहान आहे अजून. हे हा चालला हा विषय 20,000-25,000 वर्षांचा आहे. तर त्यानं ते सापडलेलं आहे. तेव्हा हे हा आपल्याकडे तेलंगे स्वामींचं तसं आहे, खूप जणांचं तसं आहे. तसं ह्यांचं वय त्यांच्या हिशोबाने 372 वर्ष आहेत. ते 200-300 वर्षापूर्वीच्या घटना प्रत्यक्ष सांगत, आणि त्यांचे हे जे आत्ता सांगितलं हे त्यांच्या गुरूंचं, ज्याबद्दल हे गुरूच्याबद्दल हा ग्रंथ लिहिला त्यांनी, त्यांच्या आयुष्यातला हा त्यांनी म्हणून लिहिलेला आणि सेवा केलेला हा ग्रंथ, ज्याच्यामध्ये हे सगळं आहे. ते म्हणजे विश्वनाथाला विश्वनाथ हे नाव त्यांनी दिलं, तर त्यामुळे ते विश्वजीवन ग्रंथ आहे. तर विश्व म्हणजे स्वतःचं जर उच्चारच केला स्वतःचा, तर विश्व म्हणून उच्चार केला, तर विश्वाचं जे जीवन म्हणजे माझ्या दृष्टीने माझ्या जीवनात त्याच्याशिवाय काही नाही अशा अर्थाचे आपण किती आहेत, त्याला काही तोडच नाही आहे. ते हे कशासाठी करायचं, तर ज्यामुळं आम्ही अडकलोय रोजच्या कार्यक्रमात. हे ट्रिफल्स म्हणजे त्याला आपल्या टागोरांनी वगैरे यांनी म्हटले डेली ट्रिफल्स ऑफ लाईफ. ते काय सारख्या अपडाऊन्स होत असतात. कुठेतरी काहीतरी म्हणतं, कोणातरी काहीतरी सुचतं, कुठलं तरी काहीतरी कशावर तरी बोलावं असं वाटतं, काहीतरी इकडचं तिकडे सांगावं असं वाटतं, तुमचं असं झालं का, तुमचं तसं झालं का, हे असंच झालं तिथंच झालं. हे जे काय सगळं चाललेलं आहे ह्याच्यातून मन वर उठावं, ह्याच्यासाठी हे सगळं आहे. हे सगळं काही त्याला काहीतरी कारण आहे ते करण्याला. तर ते म्हणाले ते जे बसलेले दिसतात ते हे सांगितलं असं अशा पद्धतीचे होते. तर ते कायम ते म्हणले बरोबर आहे, त्यांना काम दिलेलं आहे, जगाच्या उद्धाराचं काम दिलं आहे. हे 372 वर्ष वगैरे हे सांगितलं ना, तर त्याच्यातलं एक भाग नक्की आहे म्हणजे जो तिथल्या इतिहासातला आहे किंवा आज पाहणाऱ्यांच्यातला आहे की आता ते तिथं 50 सालापर्यंत 50 साली त्यांनी समाधी घेतली विश्वनाथ महाराजांच्या ह्या गुरुने नंगेबाबांनी घेतली. तर समाधी त्यांनी 50 साली घेतली. त्यानंतर ती पुढचं हे मंदिर विश्व मंदिर वगैरे झालं. हे 50 सालाच्या आधी साधारण 26 साल ते 25 वर्ष ते तिथे होते. त्यावेळेला जी मुलं म्हणू, माणसं म्हणू, काय कळणारी हे म्हणू, 12 वर्षाची 15 वर्षाची जी कोणी होती ती म्हणत की आम्ही त्यांना ज्या वेळेला पाहिले तेव्हापासून आम्ही 50 वर्ष झालो आता, तर ते तसेच आहेत अजूनही. याच्या उत्तरात 372 वर्षाचं उत्तर मिळतं. काय ते हे चटकन कॅल्क्युलेशन करू शकतो मनुष्य. काय ते की 50 वर्ष आम्ही प्रत्यक्ष पाहतोय त्यांना. तर ते 50 वर्ष पाहण्यामध्ये ज्या वेळेला मी पहिल्यांदा पाहिलं की ज्या वेळेला मी 10 वर्षाचा होतो आणि आज मी 60 वर्षाचा आहे, तर ते जेव्हा तसे होते तसेच आत्ताही आहेत. आता 60 वर्षात आपल्यात काय फरक पडला आपल्याला कळतो. सामान्य मनुष्य तो अवतारी फारसात काय फरक पडत आहे त्याच्या दृष्टीने त्याला केव्हा सोडून द्यायचं तेव्हा त्यांनी सोडून द्यायचं शरीर, एवढा त्याच्या दृष्टीने शरीराचा अर्थ आहे. नाही तर काही शरीराचा अर्थ नाही त्याच्या दृष्टीने. तर हे झालं चाललं होतं ते वयावरून निघाला विषय. आणि तिसरं मला ते कामच सांगायचं, ते म्हणे दिसतात बसलेले
जागेवर संत ह्यात एक आपल्याकडे वचनात आहे बघा, संत बसते अथवा फिरती हित जगाचे सारिती, तसं ते आहे त्यांचं. ते म्हणले काम आहे प्रत्येकाला काहीतरी त्याच्या उद्धाराचं करायचं आहे. आता प्रत्येकाची ठेवण जशी प्रपंचाची वेगळी आहे तसं त्याच्यानुसार त्याला मिळणारं साधन त्याला द्यायचं काय ते हे पण वेगळं वेगळं राहतं. म्हणून इतकी मार्ग आणि इतकी साधनं रहस्याचा सुद्धा प्रश्न त्यासाठीच निघाला की शेकडो प्रकार निघाले म्हणून माणसं शेकडो आहेत म्हणून शेकडो प्रकार निघाले. काही होऊ दे पण उद्धार होऊ दे हे त्यातलं खरं आहे. तशा प्रकारचं आहे. तर ते म्हणले हे जे काम त्यांना उद्धाराचं दिलेलं आहे त्याबद्दल ते बोलताना बाबाने त्यात लिहिले की माझ्या गुरुनं काय झाले, जे देवानं काम दिलेलं आहे तर एखाद्याला जसं आपण काम देतो आणि काम झाल्याशिवाय उठायचं नाही म्हणून सांगतो तसं माझ्या गुरुचं म्हणून तो तुम्हाला बसलेलं दिसतं. त्यारी सांगा. आपण आता हे सगळं चर्चा करतो, ज्ञान घेतो किंवा आपण घरी परत त्याच्यावर काय चर्चा करतो, पुस्तक वाचतो, शब्दांच्या माध्यमातून काय ते चालतं. तेव्हा ह्याच्याबद्दल एक अगदी मूलभूत प्रश्न त्यांनी विश्वनाथ महाराजांनी एकदा बोलता बोलता त्यात उपस्थित केला आहे की म्हणले ज्ञान हे देता घेता येईल का आपल्याला? असं आजपर्यंत आपण सगळे विचार केला नाही बाबा, ज्ञान असं देता घेता येईल का? येणार नाही. तर मी देव कसा आहे तेच तुम्हाला सांगितलं होतं डायरेक्ट, काय सांगता येत नाही. मग काय साखर किती गोड हे सांगता आलंच असतं अगदी साध्या भाषेत. ते ज्ञान देता येणार नाही. जिथं साखर किती गोड आहे याचं मला सांगता येत नाही आहे तसं हे ज्ञान कसं देता येईल. तर ज्ञान हे देण्याचा मार्ग काहीतरी वेगळा आहे परंतु पोचलं पाहिजे एवढं लक्षात असलं त्याचं आहे. तर म्हणून त्यांनी आपल्या गुरूंचं कसं आहे, त्यांचं गुरूंच्यावर इतकं प्रेम, इतकं त्यांची जी परंपरा आहे म्हणजे नाथांची आहे आणि ती मूळ दत्त गुरूंपासून सुरू होते आणि शंकराचं त्याच्यामागे अगदी मूळ उत्पत्ती कारण शंकर आहे. तर तिथे जे आहे ते सगळ्या परंपरेविषयी त्यांनी पदं लिहिली. तर ह्या विश्वजीवन ग्रंथाला त्यांनी एक दत्ताला पहिल्यांदा एक प्रार्थना दिली. तर ते एक पद आहे, आपलं पद आहे म्हणून पद म्हणू आणि नंतर आपल्याला त्याचा ज्याने शेवट करायचं ते कवी आपल्या वेळात बोलतो. दत्त दिगंबर भजो रे, 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 दत्त दिगंबर भजो रे. ते दिमडीवर भजन कर आणि ते ऐकायला बाजूचे जे सगळे वानर हे सगळं आणि शेवटी आपले वाघ वगैरे हे सर्व पशु अगदी शांतपणे येऊन सगळे भजनाला बघा. काय असेल उठलं माणूस बसणं मुश्किल इथं म्हणजे त्या दिमडीत त्या भजनात आणि त्यांच्यात काय सामर्थ्य असेल याची कल्पना. ते बाकीची मंडळी बाग सोडून बसले बापरे. इकडे मी बाबा बसले भजन चालू आहे, उठावं तरी अवघड आणि इकडं मागं बघावं तरी अवघड. त्याच्या म्हणजे खूप आहेत त्या हे पण पद अशी आहेत. दत्त दिगंबर भजो रे, दत्त दिगंबर भजो रे, दत्त दिगंबर भजो रे, दत्त दिगंबर स्वरूप जाचे, दत्त दिगंबर स्वरूप जाचे, मोक्षपद सुख घे रे, मोक्षपद सुख घे रे, दत्त दिगंबर भजो रे, दत्त दिगंबर भजो रे. आत्मसुख रूप ठेळा, आत्मसुख हरी रूप डोळा, आत्मसुख हरी रूप डोळा, आत्मसुख हरी रूप डोळा. नाथ नंगे भेट दे रे,
नाथ नंगे भेट दे रे दत्त दिगंबर भज रे दत्त दिगंबर भज रे दत्त दिगंबर भज रे तूच ब्रह्मा तूच विष्णू तूच ब्रह्मा तूच विष्णू तूच महेश्वरा रे तूच महेश्वरा रे दत्त दिगंबर भज रे दत्त दिगंबर भज रे दत्त दिगंबर भज रे तूच माता माय विश्व तूच माया माय विश्व तूच माया माय विश्व जगद्गुरु तूच रे जगद्गुरु तूच रे दत्त दिगंबर भज रे दत्त दिगंबर भज रे दत्त दिगंबर भज रे दास बिदुड्या सांगे जगाला दास बिदुड्या सांगे जगाला नाथ नंगा मुखी भजो रे नाथ नंगा मुखी भजो रे दत्त दिगंबर भज 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 रे